आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आम्हाला मिळणार काय ग्राउंड? पकड की सरू, आपण पैसे लावायची का? म्हणजे आजपर्यंत तू जिंकत होतीस, आज बघू कोण जिंकते काय। असं आता तू म्हणतीस तर लावच। रेडी का? 1 2 3 स्टार्ट। थँक्यू बर का। सरे, तू मुद्दाम हारलीस का नाही? अगं नाही ग, तूच तर जिंकलीस की। ग बस। सरे, हे सगळं संपून जाणार का नाही? म्हणजे असं खेळायला हिंडायला परत नाही मिळणार, नाहीतर म्हणतील अगं लग्न झालंय आता, बारके पोरावाने वागू नकोस। मालती, तुझ्या आयुष्यातनं हे आनंदाचे क्षण जरी चालले असतील ना, तरी दुसरे आनंदाचे क्षण येणार आहे। म्हणून हे जात आहेत म्हणून मन खट्टू करून घेऊ नकोस। जे येणार आहेत ना त्यांचं स्वागत कर। चल आपण मंदिरात जाऊ। चल। कुठल्या कुठल्या वादळ वाऱ्यातनं ह्यांची नाव आत्ता किनाऱ्याला लागली बर का। माझ्या मालतीचा आणि कृष्णा भाऊजींचा संसार एकदम सुखाचा कर। कुणाची दृष्ट लागू देऊ नको त्यांच्या संसाराला। त्यांच्या वाट्याचं समद भोग वाटल्यास मला दे, पण त्यांना सुखात ठेव। आई, लई मोठं सुख दिलेस बघ मला, पण जे जिच्यामुळे मिळाले की नाही तिच्या पदरात कधी टाकणारेस ग एवढं सुख? काही नाही केलं तिनं आमच्यासाठी, तिथे सगळं सुरळीत कर बाई। आमच्या मामड्याला बुद्धी दे। त्या अनु मॅडमला सोडून त्यानं सरूचा हात पकडावा आयुष्यभर, तिच्यासोबत संसार करावा, तेवढीच इच्छा आहे बघ माझी। तेवढी इच्छा पूर्ण कर। काय ग, तू काय मागितलंस देवाजवळ? तुला का सांगू? आणि काय ग मानते, तू काय मागितलंस? मी तर काय सांगू तुला?
बर अजून एक द्या की आमच्या यांच्यासाठी. काका येतो बर का. चला येतो. काय खरं नाही बाबा नवऱ्याची काळजी. मग काय असेल ना गोवे. चला म्हणजे संसाराचा विचार सुरू केलाय म्हणायचा. पण काय ग घरी आल्यावरती एक कप चहा तर देशील नाही मला. अरे काय तू पण चल. हॅलो. हा नाना, अहो अरुण तुमच्या जावयाला मारायला गेलाय. काय? अहो नदीच्या घाटावर गेलाय. कृष्णा भाऊजी, भाऊजी अहो तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी काय आणले बघा. आवाज आहे ना काय. चल ग. ते बघ मला त्याने सुंदरी पण आल्यात. चल निघूया आपण. आता काय करा नको. आता एवढ्या जवळ आलोय, आता मागं नाही जाणार. परत इकडं. अरे ना अजून पण विचार कर. ते इकडं नाही तर तुझ्याच पोटात खुपशील. ते इकडं. सोड, मी सांगतोय तुला. त्याला काय झालं ना मी तुला सोडणार नाही आधी सांगतो. माग माग थांब तिथंच, नाहीतर गळा चिरणा याचा.
माझ्या बायकोशी लग्न करणार तू? तुला तर जिता नाही सोडणार. वरून तू चुकीचं करतो. तुम्ही याला आता थांबा. नाना सोडा. नाना मारू नका, सोडा त्याला. दाजी ऐका माझं. दाजी थांबा. दाजी थांबा. अहो दाजी ऐका माझं. अहो दाजी थांबा. दाजी थांबा. दाजी दाजी थांबा. दाजी थांबा. थांबा. दाजी थांबा. नाना सोडा त्याला. दाजी प्लीज थांबा. दाजी थांबा. त्याला जिथं सोडत असतो आज मी तुला सोडून गेले. ती चूक केली मी. सोडत नाही मी तुला. ए नाना, आज माझा बदला पूर्ण नाही झाला. लक्षात ठेव, बदला घेतल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. अरे चारा बदला घेतोय. हे बघ, त्या दोघांच्या वाटेला गेलास ना तर गाठ माझ्याशी. तुला दोनदा सोडलाय, तिसऱ्यांदा सोडणार नाही. नालायक माणसा. अरे निघ इथं. दुसऱ्याचं शेपूट वाकडती वाकडत. हे बघत का बसाय? घेऊन जा त्याला, नाहीतर मार खायचा तो. ए निघ. अरे निघ चल. आता जातोय मी. परत येणार, लक्षात ठेव. बघून तुंबा झाला तरी पीळ जात नाही आता. तुला सोडणार नाही सुंदरे. अगं गुंडच येतो तर तसं वागणार. तू अशी स्वतःची पायरी सोडतेस. नाही मामा, ह्याला अद्दल घडवलीच पाहिजे. नाही एक थांब सुंदरी. अगं पण हे तुझं काम नाहीये. ह्यासाठी एवढं शिक्षण घेतलंस का तू? आतापर्यंत एवढं केलंस ना, त्या समजावर पाणी फिरत. अगं स्वप्न काय आहे तुझं? त्यासाठी लहानाचं मोठं केलं तुला. नाही मामा, अहो पण तो परत येणार आणि परत हेच करणार. हे बघ, तू काळजी करू नकोस. त्याचं काय करायचं आम्ही बघतो. अगं तुला लय पुढे जायचंय, लय मोठं व्हायचंय. एवढा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणार नवरा आहे तुझा. तू काय करायला लागलीस? समजून विचार कर की तू. चला आपण निघूयात. तो गेलाय, चला घरी जाऊया. आज जाऊयात आपण घराकडे. पण एक लक्षात ठेवा, इथे जे काय घडलं ना ते घराकडे कोणी सांगायचं नाही. आणि पाहुणं तुम्ही अन्न मालू लगोलग पुण्याला निघून जा. इथं काय करायचं ना ते आमचं आम्ही करून घेतो. बघतो आम्ही काय करायचं. इकडे काय करतोय? अगं मी तुम्हाच भेटायला आलतो. म्हणजे ते समध्या गडबडीत काँग्रेस म्हणायचं राहून गेलं ना. कृष्णा भाऊ आणि मालतीला. बरं झालं मध्ये तू आलास ते. म्हणजे मला काय नाही, तुला जायच्या आधी भेटायचं होतं. जायच्या अगोदर म्हणजे तुम्ही कुठे निघालाय? अरे आम्ही समधीच निघालोय ना. अहो नाना, आता तर लगीन झालंय, तुम्ही कशाला चालला तिकडं? अरे ते काय
यांचं लगीन नुकतंच झालंय. ह्यांची जरा घडी बसवून द्यायच्या. ती एकदा बसली का नाही का मग मी येणार परत. हा व्हेरी मच. मला सुंदरीनं सगळं सांगितलंय. या सगळ्यात तिला किती मदत केलीस ते. खरंच तू खूप केलेस आमच्यासाठी, हे लग्न होण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. होय ना, खरंच लई डेअरिंग माझेच बघतो. अरे स्वतःचा जीव धोक्यात घातला असतो. म्हणजे आपला खबऱ्या म्हणून त्या आरूच्या गँग मध्ये सामील झाले. खरंच थँक्यू. हे तुम्ही दोघं बी सुधारले बरं का. म्हणजे मध्ये तू बी आणि गाणे बी. तुम्हाला का नाही माझ्याकडनं बक्षीस आहे अजून एक. अहो नाना, ऑलरेडी एक बक्षीस दिलंय तुम्ही आता. काय रे, काय मिळाले? अगं तुला माहित नाही? अगं माझा साऊंडचा बंद पडलेला धंदा नानांनी परत चालू करून दिला. काय का आता? म्हणजे तुझं ते ढिंचाक परत चालू होणार म्हणजे गावात. अरे होय, काँग्रेस. थँक्यू सर. आणि कृष्ण भाऊ, काय बी लागलं तरी सांगायचं एकदम. म्हणजे तुमच्याकडे पार्सल असेल, लग्नाचा वाढदिवस असेल तर आपलीच साऊंड सिस्टीम सांगायची. पुण्यात असू दे तर कुठे बी असू दे, कळलं का? आणि ते हॅपी मॅरिड लाईफ. पण काय लागणार ना, काय अडचण आली तर मला बिनधास्त फोन करायचा. काय हा तसा एक प्रॉब्लेम आहे ना. आता आणखीन काय झालं? अहो तुम्हाला म्हणलं नाही का, लग्नानंतर गाण्या अजून कुठं घावलाच नाही. अरे का अजून सापडला नाही तू? नाही नाही तू काळजी करू नकोस. काय झालं नसेल त्याला मी बघतो. हा होय. बरं मी निघू का? होय चालेल. चल. आणि काय रे, तू इकडे कोणीकडे? मी आपलं देवाला नारळ वाढवायला. असं वा, चांगलंय. अरे मग याच निमित्तानं तू पण माग की देवाकडे काहीतरी चांगली पोरगी मिळू दे असं माग. होय त्याच्या आधी गाण्या सापडू देईल फक्त. चल आम्ही निघू. हा काळ कसा निघून जातो का नाही कळतच नाही. हे समज स्वप्नच वाटतंय बघा. गेल्या 15 दिवसात जे काही घडलंय ना ते कळण्याच्या पलीकडचंच आहे. हो ना, माझं तर पूर्ण आयुष्यच बदलून गेले बघा. हे सगळं का नाही सरूमुळे झालं. ती नसती की नाही काहीच झालं नसतं. खरंय, आपली सुंदरी आई कालकाईचीच लेख आहे. त्याच्यामुळेच घडले समज. तिनेच वाचवले संदेश नाही. अहो बास की मामा, सारखं सारखं तेच कशाला बोलताय सांगा बघू. आता पुढचा विचार करा की पुढे समजा चांगलं होणार आहे. हा हे बी खरंय म्हणा, पण हे बी तेवढंच खरंय का तुझ्या प्रयत्नांमुळे आमचे डोळे उघडल्यात. नाहीतर आम्ही त्या आरल्याच्या प्लॅनिंगला बळी पडलोच असतो. माणूस ओळखायला चुकलोच मी. हे मात्र खरं आहे बरं का बाबा. म्हणजे शॉपिंगच्या वेळी, फोटोशूटच्या वेळी तो जे वागत होता का नाही त्यामुळे मला पटलंच नाही त्याचं वागणं. तो जेव्हा जवळ यायचा का नाही तेव्हा अंगावर पाल पडल्यागत वाटायचं. पण हे तुला आधी सांगायला काय झालं? हो बाबा, पण तुम्ही तुमच्या शब्दात अडकला होता. तुम्ही कुठं ऐकत होता? आणि मी कित्येक वेळा सांगितलं तुम्हाला. नाही पण सुंदरी मागे हटली नाही अजिबात. हो ना, पण तुमचा लय कॉन्फिडन्स होता ना. तुम्ही सरूचं आणि मामड्याचं लग्न ठरवलं आणि ते चांगलं बी झालं. पण तुम्हाला असंच वाटलं की आरण्याचं आणि माझं बी असंच होईल. पण तुम्हाला एक माहिती का बाबा, मालू हा म्हणजे
यायला माझा निर्णय चुकत होता, पण सुंदरीच्या यायला माझा निर्णय चुकलेला नाही बरं का. म्हणजे सुरुवातीला मला वाटलं होतं का हे लग्न नीट सुरळीत पुढे झालं का नाही, काही प्रॉब्लेम येतील का. पण आता आदित्यरावांनी हॉस्पिटलमध्ये सुंदरी जेवढी काळजी घेतली ना, त्याच्यामुळे मी समाधान आहे बरं का. आदित्यराव काय करते तुम्ही. काय नाही दाजी, ते आता तुम्हीच पावती दिली आहे माझ्या चांगल्या वागण्याची, त्याचा आनंद झाला मला. बरं, माझं काय म्हणणं आहे, आता आमचा विषय पुरे झाला, आपल्या सोबत एक नवीन जोडपं आहे, त्यांच्याविषयी बोलायला हवं. काय कृष्णा, मालती, नवीन संसार सुरू होणार आहे तुमचा, गेट रेडी. बरं, पण आपण आधी एक काम करायचं बरं का, आपण मालूच्या नाव्या घराकडे लगेच जायचं नाही. मग कुठे जायचंय. हा, आधी सुधा मॅडमच्या घरी जायचं. मी त्यांना तसा शब्द दिलाय ना. काय झालं. खरे आदित्य, आपोआप ब्रेकवर पाय दिलास का.